नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर चाकू आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रिंकू उपाध्याय हे काही व्यक्तींमधील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेले होते। याच दरम्यान काही गुंडांनी त्यांच्यावर चाकू आणि रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। प्रकरणाची गंभीर दखल घेत कपिलनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक केली। कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी ही माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन कपिलनगरच्या हद्दीतील NIT क्वार्टर्स कपिलनगर येथील जो फिर्यादी आहे याचे नाव आहे रिंकू हिरालाल उपाध्याय, वय 26 वर्ष। हा ऑटो चालक आहे आणि जी घटना घडली ही दिनांक 30 तारखेला संध्याकाळी 9 ते 9:15च्या सुमारास घडली आहे। यामध्ये हा फिर्यादी जेव्हा घराच्या बाहेर आला त्यावेळेला त्या परिसरातले जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि हिस्ट्री शीटर आहेत विशेष म्हणजे त्यामध्ये त्या सगळ्यांनी तिथे गोंधळ घालत होते आणि ते एका मुलाला मारहाण करीत होते। यामध्ये जो फिर्यादी आहे यांनी त्याला विचारलं की याला का मारतायत, तर याच्याचवर सगळेजण तिथे धावून आले। त्याला चाकूने पण वार करण्याचा, त्याला जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांनी वाचवला आणि त्यामध्ये त्याला थोडी जखम पण झाली आहे। त्याचं आम्ही मेडिकल केलेलं आहे आणि एकंदरीत त्याला अश्लील शिवीगाळ करणे, त्या परिसरात दहशत माजविणे आणि धमकी देणे की आम्ही इथले दादा आहोत, भाईगिरी करणे, असं एकंदरीत हातामध्ये चाकू, तलवार आणि रॉड घेऊन दहशत माजवली परिसरामध्ये। एकंदरीत या सर्वांवर आम्ही BNS 109 आणि इतर राईटचे कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये जे आरोपी जो हिस्ट्री शीटर आहे त्याचं नाव आशुतोष उर्फ टिट्ट्या धीरज उके, कपिलनगर राहणार आहे। दुसरा आहे रजत सुनील पाटील, तिसरा आहे समीश उर्फ लकी संजू मेश्राम, चौथा आहे गौरव उर्फ बाबा घरडे आणि पाचवा आहे निशांत उर्फ हनी सुकेश पाली। यामध्ये इतर आरोपी पण यांची वाढ होऊ शकते। हे सगळे रेकॉर्डवरचे हार्डकोर क्रिमिनल आहे। यामध्ये आम्ही त्यांना लगेच आमचे जे PSI खटके होते यांना जशी माहिती मिळाली तशी पोहोचले आणि त्यांचा पाठलाग करून या सर्वांना सोबत आमच्या DB टीमने सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे। घटना झाल्याबरोबर तुरंत आम्ही त्यांना ताब्यात घेतलं। काल मान्य कोर्टासमोर त्यांना पेश केलं असता आम्हाला 2 दिवसाचा PCR मिळालेला आहे। आज आम्ही सर्व तपास मेमोरंडम आणि बाकी सर्व तपास पूर्ण करीत आहोत। उद्यापर्यंत मान्य कोर्टासमोर आम्ही त्यांना हजर करणार आहोत आणि एकंदरीत सगळेचे सगळे आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24।